चला नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. आणि आजच्या ब्लॉगमध्ये पार्ट 3 ट्रिपचा आपला जो पार्ट होता, तर छान छान आज कुठं जायचं आहे तेच मला माहिती नाही आहे, कारण की दाजी म्हणले सरप्राईज देतो तुम्हाला. आता काल आता येऊ म्हणतोय फक्त कारण इथे जो वॉटर पार्क आहे तो मला असं वाटतं एशिया खंडातला सगळ्यात मोठा आहे. छान आहे, पण एशिया खंडातला पण छान म्हणजे मी असं जेवढे वॉटर पार्क पाहिले त्यापैकी सर्वात छान सगळ्यात मोठा हाच आहे मला असं वाटतं. असं बाबा मुंबईला वगैरे मोठा पण म्हणतात बाबा एशिया खंडातला सगळ्यात मोठा वंडरला आहे. छान छान मस्तपैकी काल भरपूर फिरलो, मन अगदी माइंड फ्रेश झालं. आणि त्यातले त्या 2-3 दिवस लगातार सुट्ट्या आल्या आणि आज आहे 26 जानेवारी. तर सगळ्यांना 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला तुमच्या परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बोला आमच्या जंगलविलाच्या ऑल परिवाराकडून सगळ्यांनी सर्वच म्हणजे बहुतांश लोक स्कूलमध्ये नियरेस्ट सरकारी ऑफिसमध्ये जाऊन या गोष्टी केली असेल. त्याला आता प्रजासत्ताक दिन आहे. प्रजासत्ताक दिनाच्या माझ्या तर्फे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर चला फायनली आता निघलोय आम्ही. छान असा एक रील 10 वेळा काढून शूट केलाय मस्त परफेक्ट व्ह्यू पर्यंत. एक रील पाठीमागं खूप सारी मेहनत असती, त्याला बराच वेळा शूट करावं लागतं वारंवार, तेव्हा कुठेतरी तो एकदा परफेक्ट येतो आणि मग मनात भरतो आणि मग तो तुमच्यापर्यंत येतो. असं नाही की एकदा रील काढला आणि तो लगेच अपलोड केला, भरपूर वेळा ट्राय करावा लागतं त्याला. चला 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 सगळी पटपट. काही नाही चला चला. काहीच नाही, शेमटी नाही मी. वाव बघ. नमस्ते नमस्ते. चलो सध्या आपल्या किती फोटो घ्यायचा का? चला चला. तर मग आता नाश्त्यासाठी थांबलोत, म्हणलं थोडासा नाश्ता होऊन जाऊन द्यात मस्तपैकी आणि मग म्हणलं पुढं जाऊयात. तर मग आता म्हणलेत वॉटर पार्कला जाऊ. आता बघू टायमाला काय प्लॅन आहे, कारण स्वतःची गाडी म्हणल्याच्या नंतर विषय संपला. जिथं आपली असल्यावर आपल्या मनाने जिकडं जाईन तिकडं माणसाला जाता येतं, त्याच्यामुळं काही एवढं हे नाही. आणि तसं मात्र कसं तिकीट ट्रेननी वगैरे फ्लाईटनी आणि त्याने जर यायचं म्हणलं तर मग ठरवून आलं ना, त्या जिथं ठरवलं ना तिथंच माणसाला जावं लागतं. ऐन वेळेला वेगळा प्लॅन काही चेंज करून जमत नाही. तसं आमचा आता आज चेंज झालाय प्लॅन सगळा. आता ध्रुव म्हणतोय वॉटर पार्कला चला वनरेलामध्ये. तर बघू आता वॉटर पार्कला जाऊ आणि अजून कुठंतरी बरोबर दिवसभरामध्ये जेवढं कव्हर होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करू. इथं थांबलो, इथं मस्तपैकी इथं मार्केट दिसतंय. मार्केट म्हणल्याच्या नंतर ताईंना तुम्हाला माहिती आहे अंगात वार येतं आपल्या सगळ्यांच्या. तर लाईन वाईज सगळं आहे, ड्रेसेस वगैरे बरंच काय 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 आहे, मस्त दिसतंय. बघू आता मी जरी नाही ऐकलं ते, मी ऐकलं तरी पण ताई काय ऐकणार नाही, म्हणणारच थोडंफार. बघू आपण, तर बघू चला. पुढे साठी वनड्रेस लय लय मोठं घ्यायचं आता अजून. पुढं नाही चला नाही सीट कर पुढे. तर फायनली मस्त जेवण वगैरे करून आम्ही आलेलो आहे आता वनड्रेला वॉटर पार्कला. तर आता इथं आम्ही वॉटर पार्क मध्ये नाही जाणार, इथं वेगळं वेगळं आहे पाहायला. तर मेन स्पेस टूर पाहायचा आहे आम्हाला, जो की आम्ही लास्ट टाइम पाहिला होता. थांबा हा हॅलो ध्रुवचा ऐका. काय कशामध्ये याचं तोंड पुस आईस्क्रीमचं तसंच आहे. गर्दी लय पण आहे ना, पार्किंग बघा ना. हा गर्दी लय दिसती.
एरियाला मोठा पर्स, मग मोबाईल ठेवायला लागेल ना, पर्स आणा ना. बरं चला ठीक आहे, राहू द्या चला. तसं ते पर्स वागवायचा लय कंटाळे येत आम्हाला दोघींना. काय आणायचं याला? वनड्रेला आणू. वनड्रेलाच्या लय मोठ्या मोठ्या राईड येतं, आपल्याला तर त्याच्यात बसून जमणार नाही. आपल्याला पाण्यात जायचं नाही ध्रुव, आपल्याला फक्त स्पेस टूर बघायचा इथं मस्त असा. पास स्पेस टूर आणि थोडस बाकी. तुला खेळायचं ना बाळा? हा होय ध्रुव? हा चला. झू मध्ये पण जायचंय, खूप छान असतं झू मध्ये. है ना, गाडी करावं लागेल ना, पण तिथं पाय पाय नाही चालू शकत आपण, लय मोठं येते झू साठी. पाय पाय चालायचं. देवाने पाय काय साठी दिले? चालायसाठी दिलेच ना भाऊ. देवानी पाय मग चालायसाठी दिले, पण त्याला लिमिट असतं ना, असं होतं ना. अरे तू टाइमर लावला होता, किती झाले होते रे? किती किती लय पाय दुखले बाई काल. मग फिरायचं म्हणल्यावर काय सोपं नाही, पैसा खर्च करून पनिशमेंट असते बाई शरीराला. बाकी बघायला दिसतं, पण पैसा खर्च करून शरीराला पनिशमेंट. त्याला धरा धुरा राजू. हात पकडो मम्मा का, मम्मा हात पकडो बच्चे का. भाई तो ये भूल गया हम भैरे पठार के है. बनवायचं का आपल्या गार्डन मध्ये छोटासा? बनवायचा आपल्याला, बनवायचा आहे, पण आपला डिझाईन सिलेक्ट व्हायला 100 वेळा प्लॅनिंग झाला आणि 100 वेळा कॅन्सल झाला. हा आपल्या जंगल विलात एक वॉटर फाउंटन करायचंय, पण लई वेळा कॅन्सल झालं ते. धक्का नको मारू माझ्या बहिणीला, नाही तर उचलून फिकीन तुला पाण्यात. अगं आतलाही छान आहे अजून, इथं जाऊ दे. भाई मैं तो यहाँ पे सिर्फ स्पेस टूर करने के लिए आई हूँ. फोटो काढू ना. नाही वॉटर पार्क. हा तू बसणार आहे का याच्यात? चड्डी वल्ली करशील भाऊ त्याच्यात? हा मग आपण तिकीट घेतलं तर अम्युजमेंट पार्क आणि वॉटर पार्क दोन्ही हा प्लॅन भारी केलेला आहे. खाली पहा मस्त मोठीशी पार्किंग आहे बघा, आणि त्याच्यावरती सोलर केलंय म्हणल्यावर किती मस्त प्लॅनिंग केलंय, भारी एकदम. चला चला ध्रुव चला, चला दुसरीकडे चला. आज जायचे. केवढा आहे बघ ना दरवाजे, अशा आता होते का असे? लईच मोठा आहे, लईच मोठा आहे साठी. हे बघ ना, आत काय घरी असं बनवणाऱ्याची पण कमाल आहे बाबा. दगड आहे ना जुने, जुन्या जुन्या याच्यात काम आहे. किल्ल्याचं काय विशिष्ट आहे इथं? पहिला हिराचा व्यापार जास्त व्हायचा गोलकोंडा किल्ल्यामध्ये. हिराचा व्यापार व्यापारासाठी प्रसिद्ध होता. तुम्ही कामाला होते इथंच? हा होते काय मागच्या जन्मी? त्यांच्यात मी मागच्या जन्मी इथंच कामाला होतो. किती म्हणजे ते जुने लोक किती म्हणजे मेहनती होते. एवढा एवढा दगड सुद्धा मानलं पाहिजे. चला चला. बरं पुढे पुढं पण आहे ताई. अरे ताई त्याच्या पुढं पण आहे. आता मी गेल्या पळून जाते ना. ते बघ ते बघ ते बघ, हे कशाची फडी साठी? जुन्या आजोबा पिक्चर नागाची. बघ, नागाची पडी आणि दगडात आहे किंवा कोरलेली ती पण. म्हणजे बघ ना किती हे पहिली लोक कामालचीच होते बाबा. त्याच्यावर सगळं हळदी कुंकू, आपलं हळदीचं हे केलेलं आहे अजून सगळं. पण त्याचे ती लोक इथालची लोक मानत असते बघ की दगडी पिंड, दगडी नाग. दगडी पिंड आहे आणि नाग आहे याचा पंचमुखीचा, 5 मुखाचा नाग आहे. आता काहीतरी म्हणते ते याच्यामध्ये परत तो नाग पाहिला गेला मथुरेमध्ये 5 शेषाचा परत पुन्हा नाग पाहिला गेला एवढ्या वर्षानंतर. ज्याचा वध श्रीकृष्णाने ज्याचा वध केला तो नाग आता मथुरेमध्ये परत निघलाय.
बघितलाय लोकांनी. पहिलं आहे ना किल्ल्या फोर्टला पहिलं मंकल नावाने ओळखत होते. कोणत्या? मंकल. पण गोलकोंडा हा तेलुगू शब्द आहे. अच्छा. तेलुगू वर्ड मध्ये शुद्ध तेलुगू नावाने गोलकोंडा म्हणतात. गोलकोंडाचा अर्थ म्हणजे पाडीवने घेरावा, म्हणजे शुद्ध चट्टानामध्ये घेरलेला असं नाही का, असं त्याला म्हणतात. पहिलं काकतीय राजांनी याला सुरू केलं इसवी सन 1143 मध्ये. त्यानंतर मग पुढे त्याला मॉडिफाय होत मग तिथं हिऱ्याचा मोठा व्यापार व्हायचा. हिऱ्याच्या व्यापारासाठी एकदम प्रसिद्ध फोर्ट म्हणजे गोलकोंडा फोर्ट. मला वाटतं आय थिंक कोहिनूर हिरा पण इथंच भेटलेला आहे. हो, आज त्याची हिस्ट्री आहे, पण मला पूर्णतः ज्ञान नाही. पण कोहिनूर हिरा इथं भेटला असं म्हणतात. हे बनवताना म्हणजे नाही, हिऱ्याचा जेव्हा चालू असतो त्यावेळेस म्हणजे खजामणीतच भेटायचे. हिऱ्याचा व्यापार चालायचा ना. आणल्याच्या नंतर इथं व्यापार चालायचा. कोहिनूर हिरा म्हणजे कसं, कोहिनूरला परखणारा माणूस पाहिजे ना. आता हिऱ्यामध्ये एखादा कोहिनूर असतो, तो कोहिनूर हिरा इथं भेटला. खाली जमिनीतच भेटतो ना तो. खदान जमिनीत भेटला कसा काय माहिती. जमिनीतच हिरा त्याची खाण असती, पण कोहिनूर कसा त्याच्यात ओळखला जातो ते नाही, जमिनीतच भेटतो मग त्याच्यामध्ये. जमिनीतच भेटतो, पण ते पारखता आला पाहिजे की तोच हिरा आहे का दगड मग ते कोहिनूर हिराची पहिचान इथंच झाली असं म्हणतात. हा का? सापडला इथंच इंग्लंडला मेन. इंग्रज घेऊन नाही गेले की इंग्लंडला. घेऊन गेलं ते. अयो आपल्याला आणावं लागेल मग राजू ते जाऊन. चल तू. राजू तेवढा कोहिनूर हिरा आणायचं काम करा. हो गापा चोरी गेले माझ्या. व्हिडिओ घेता लागत होता राव आम्हाला ते राजू. काय तुम्ही एवढं नाही करू शकत का आमसाठी? इंग्रज घेऊन गेले कोहिनूर हिरा. राजू स्वतःचा कोणी आहे ना, मी स्वतः है ना. पाणी बघा, दगडाच्या ह्याच्यात पाणी आहे. दगडाच्या ह्याच्यात पाणी प्यायला बघ. पाणी दगडाच्या हौदामध्ये. ड्रिंकिंग वॉटर आहे पण नको बाई. बरेच बिल्डिंग पडल्यात पण वरती आहे ना. बरंच पडलंय. छानच आहे. पूर्ण फिरायला दिवस लागेल तरी बराच फिरलोय. हा ना. काय किल्ला आहे हा. पुढून काही नाही, पुढून कोण दिसत. आणि त्यावेळेस तर लाईटी सुद्धा नव्हत्या, अंधारातच सगळं. लावायचे ना मशाल. मशाला होता तेव्हा, लाईटी नव्हत्या पण मशाली. लयच मोठा आहे बाबा. एवढा मोठा किल्ला लय मोठा आहे. आपल्या इथं अरे छोटा आहे पण दिवस लागन सगळा फिरायला सगळं. बनवलंय बघ ना काय. ते बघ ना स्टेज टाईप. ते काय का नृत्य होत होते काय पहिल्या काळी तिथं होय. नृत्य होत ते स्टेज दिसतंय. स्टेज बी आहे ना. स्टेज आहे ना. हा बसायला समोर बघ ना पटांगण वगैरे. मग नृत्य होत होते बहुतेक. हे काय हे स्टेज. काय गर्दी बघ आज. बरं ना ते वंडरल्याला नाही गेलो आपण, तिथं हात भेटलं नाही तिकीट. नाही तर नुसतं पाण्यात उड्या येऊन मजा आली. पाणी बघ. मस्तपैकी किल्ला पूर्ण हिंडलोय बघा. पाय थकले जातात अक्षरशः. वर चढ उतर बराचसा. आता चाललो पुढं. आता पुढं बघू काय प्लॅनिंग होतोय गाडीत. आता ते काय आपलीच गाडी जिदरच्याला आम्ही किदरच्याला जाणे का हा किदरच्याला तसली गत चालू आहे आमची सध्या. आज जायचं. इतिहासाच्या पानांमध्ये उगतच नाही लिहिलेलं, कारण कमालचा होता. मला तर इतका आवडलाय ना की बापरे बापरे, म्हणजे याला तोडच नाही अक्षरशः. चला आता लय गर्दी झाली बघा आज नेमकं.
तर त्यानंतर संध्याकाळी ना मस्त असं पहा सनसेटच्या टायमाला मस्त असं चौपाटीवरती गेलो. तर हे हुसेन सागर असं काहीतरी म्हणतात या पिकनिक स्पॉटला. आणि छान आहे मस्त, याच्यामध्ये बोटिंग वगैरे पण आहे. पण आता अगोदर इकडं चौपाटीवर साईडला फिरावं म्हणलं. छान वातावरण इतकं मस्त झालं होतं सगळं. लाटांचा खळखळाट, एकदम आवाज, मस्त असा मावळता सूर्य आणि सगळ्या रोड साईडला पाणीपुरी चाट कुठं काय असं सगळीकडे लागलेलं होतं. तर म्हटलं चला जरा चाट एन्जॉय करावा, कारण कुठेही गेलं तरी पाणीपुरी पाहिली की तोंडाला पाणी येतच येतं. रात में त्यानंतर ही एक विशिष्ट आकाराची बिल्डिंग आम्ही इथं पाहिली. आता आतमध्ये काय आहे काय नाही काही माहिती नाही आणि याच्याबद्दल आम्ही काही म्हणजे असं इन्क्वायरी पण केली नाही. पण वेगळ्याच प्रकारचं एक काय होतं हे काहीच माहिती नाही. तुम्हाला जर माहिती असेल तर नक्की सांगा. आकार थोडासा वेगळाच होता याचा. त्यानंतर इथं छान असं मस्त डेकोरेशन वगैरे केलेलं होतं. मस्त अगदी पाहून खरंच खूप भारी वाटलं. ध्रुवाला काय नाही काय फक्त बलून साठी आलाय तो. फायनली आलो तर आम्ही विचार करून वेलियम पार्क ना. तर इथं आलो मस्त पैकी. आता इथं लेझर शो वगैरे काय बरंचसं काय आहे बघू. खूप गर्दी, इतकी गर्दी आहे ना आज 26 जानेवारी, त्याच्यामुळे बापरे लिमिट नाही त्या गर्दीला. इतकी गर्दी खतरनाक. चला ते गेंड्यावर बसायचं का राजूला? बसू बघू बरं राजू किती वेळ टिकतोय गेंड्यावर. बसू आपण. मी पण बसणार. मी पण, मला पण बसायचं. तू पडशील दाद्या. नाही पडत. फोटो निकाल रहेंगे. सॉरी निकालो. काय स्वाती उगी बांधतोय टटिक काय तू आता? त्यांनी काढून टाकले की म्हणतो ते लोकांच्या पोरांना दे. सांभाळायचं, एवढे मोठे घेतले कशाला हे करायचंय. सांभाळायचं कंटाळा आला काय त्याला. आता बांधले मी हाताला, जाऊन दे. ऐ लोकांच्या पोरांना दे. वय कंटाळा आल्यावर काय याच्यावर बसून राहा. हे बघा ते मंदिर कसं दिसतंय सर. बोट काय मोठ्या बोट. पण ते छोट्या बोट मध्ये मजा येते. प्रायव्हेट बोट मध्ये भारी वाटतं. आम्ही मागच्या वेळेस प्रायव्हेटच केली. प्रायव्हेट बोट 1 घंटा वेटिंग आहे. 1 घंटा त्याच्यापेक्षा कमी 600 रुपयालाच बोट आहे. मग रिस्क काय नाही, पण 1 घंटा वेटिंग आहे त्याला. हे सगळे लोक नाही पूर्ण आता बघ बोट कशी थांबवते बरं का. तिकडे डावी बघतो समोरचा माणूस. वा पकड. बोट बांधायला स्पेशल पोल केलेली इथे. ऑर्केस्ट्रा आहे बोट मध्ये ऑर्केस्ट्रा. त्यामुळे मग मी तरी म्हणलं ते 6 नाही कोण चला आता ही बोट आली. या बोट मध्ये आपल्याला जायचंय. खाली पण आहे दाजी, बघा ना, खाली पण आहे रूम टाईप एकदम. ही ना आपली. रूम मध्ये प्रवास करता आपलं नाईट पूर्ण नाईट बोट. केरळला हाऊस बोट. केरळला गरज बोटीमध्ये आहे नाईटला पाण्यामध्ये. पाण्यातलं केरळला छान आहे. आपण कुठे केलं जरा तिकडं स्वराज. हाऊस बोट.
त्यानंतर अंधार पडला आणि मग आम्ही बोटिंगला आलो इकडं. खरं तर थोडंसं उजेडातच बोटिंग पाहिजे होती, पण तिकडंच आम्हाला खूप वेळ गेला आणि नंतर आल्याच्या नंतर अर्धा तास तिकीट घ्यायलाच वेटिंगमध्ये लागलं. तर मग इथं डान्स बोटमध्ये छान असा पहा डान्स चालू होता. सगळे लोक मस्त असा एन्जॉय घेत होते पाण्यामध्ये. मस्त सगळी ही बोट आता फिरून येणार आहे आणि त्याच बोटमध्ये आपल्या 26 जानेवारी निमित्त छान असा डान्स प्रोग्राम होते. मस्त थंडगार वाऱ्याची झुळूक, खाली मस्त पाणी, साईडनी लाईट्स. खरंच खूप भारी वाटत होतं ह्या बोटमध्ये. मोठी बोट होती ही अगदी. आणि हे सगळं मस्त असं राऊंड आम्ही मारून आलो सगळीकडनं. आणि ही जी बिल्डिंग आहे याला छान असं पहा डेकोरेशन केलेलं होतं, ते सुद्धा अंधारात इतकं मस्त दिसत होतं. छान सिटी आहे हैदराबाद. अगोदर पण आम्ही गेलेलो आहे. तर बऱ्याच ताई म्हटल्या, त्याला कमेंटसुद्धा आल्यात की इथं एका कपलसाठी किंवा एका फॅमिलीसाठी किती खर्च येतो किंवा कसं जायचं, कसं हे करायचं सांगा. तर ज्यावेळेस पिकनिकचे सगळे हे संपतील, 1-2 व्हिडिओ येतील आणखी, तर त्यावेळेस आम्ही नक्की सांगू तुम्हाला की आम्ही कुठून कुठं गेलो, कसं बुकिंग केलं तर ऑनलाईन, कसं काय ते सगळं सांगू, जेणेकरून कोणाला जायचं असेल तर त्याची मदत होईल. आणि आम्हाला आलेले चांगले आणि वाईट एक्सपिरियन्ससुद्धा शेअर करू, जेणेकरून तुम्हाला जर तिथं कोणाला प्लॅनिंग करायचं असेल तर त्या गोष्टींपासून तुम्ही अगोदरच सावधान राहता. तर ही पहा, इथं हा पाण्याच्या मध्ये छान असा हा स्टॅच्यू आहे मोठा, आणि हा स्टॅच्यूला पूर्ण राऊंड मारून बोट पुन्हा जागेवरती जाते. त्यातले त्यात ह्या आजीबाई पहा मस्त असं सगळेजण डान्स करत होते बोटमध्ये. तर पहा ना, वयाचं कुठंही पहा, काय म्हणतात ना, मन काहीतरी आहे ती म्हण बघा ताईंनो, मला आठवे ना. मन आपलं जर हे यंग असेल तर आपल्याला शरीराचं वय किंवा शरीर थकलं असं काही हे होता येत नाही. मनात फक्त आपल्या एनर्जी पाहिजे, काहीतरी म्हण आहे ती, मला काय आठवे ना आता या आजींचं वय किती असेल पहा, पण इतका छान असा एन्जॉय करत होत्या डान्सचा छोट्या मुलांबरोबर. सगळेच नाचत होते अक्षरशः बोटमध्ये. तुमचे छोटे फौजी आणि स्वाती पण नाचली, सगळेच नाचले. तर चला, मस्तपैकी डान्स बोट एन्जॉय केलाय. इतकं भारी वाटलं बघा, एकदम मस्त डान्स पण होता आणि बाकी पण सगळं व्ह्यू पाहायला भेटलं. मेन म्हणजे रात्रीचं आलो त्याच्यामुळं जास्त छान वाटलं. ठरूनच आलो होतं, तर आता चला लेझर शो बघायला चाललोय. मस्त फुल गर्दी आहे आज. कसं झालं डान्स? अजून नाचायचं होतं पण गाडी पण झाली ना, उतरून दिलं शिप मधून. अरे वा, शॉपिंग. चल ना, चल पुढे शॉपिंग मध्ये चल पुढे. माझ्या वा बाई वा, मला माहिती ना काय घेणार होती तू. पार कटाळा फिरवणारा, पार कटाळा देव. या ना. हा, पैसे मागितले मी साथी राजू म्हणले. चला, थोड्याच वेळामध्ये लेझर शो सुरू होणार आहे. वाव, सिटिंग बघा काय.
चायला वरला काय दिवसाचे 10 लिटर. ऐका ना, मला असं वाटतं थोडं वरती बसावं, फ्रंटला नको ना, वर चला मग. सुरू झाल्या खावा पॉपकॉर्न काय तुम्ही दोघं लगेच सुरू झाले. मिडलला या, मिडलला. मेजर चहा आण मला. वडणाऱ्याचा एक फुरका वड धर वड. तुम्ही त्याचा माझा वाढता नको मला तुमचा मला दुसरा आणा. नाही तेच द्या राज. हा, दुसरा घेऊन या जा मला. चहा नाही पेले मी आज. असं कॉपी नाही. आणू कॉपी. तर नाही येणार मला चहाच. चहाच लागतो. एवढं तरी मी आलो घेऊन दुसरा. नाही ते नको मला दुसरा. भाऊ बावड्या, तिला जर चहा आणला तर मला बी पॉपकॉर्न आणावं लागेल भाऊ. हा चीज पॉपकॉर्न 2 आणा. चहा ठेवू नये बाबा. त्याच्यावर ठेवा. अच्छा हा. अगं देते ना काही चहा लावलं बाई. ते बी पिऊन घेतला असतं मी. लई भुताळी तू चहाला आणता येईल लेकरू माझं. हा मग घ्या कॉफी. ओपन थिएटर भारी वाटतंय ना. काय तर तुम्ही सगळे चीज पॉपकॉर्न खाताय, मला सिंपल वाले दिले. तूच घेतले ते. सगळ्यांनी चीज पॉपकॉर्न. तर आता ताईंनो हा लेझर शो पाहायला तर खूप छान होता. पाण्यावरती चाललेला होता. हे सगळं पाणी दिसतंय तुम्हाला, पाण्यामध्ये लाइटिंग. तर छान छान गाण्यांवरती हे पाहायला छान वाटतं. पण आता कॉपीराईट क्लेममुळे मी इथं म्युझिक टाकलेलं आहे, त्यामुळे ते इतकं चांगलं नसेल वाटत पाहायला. पण पाण्यामध्ये इतकी सुंदर लाइटिंग पाहायची म्हटल्यानंतर मस्तच वाटतं ते समोरासमोरनं पाहायला. तर मस्त असा लेझर शो आम्ही इथं पाहिला. आणि आम्हाला जवळजवळ 9 वाजले तिथनं बाहेर निघताना. आणि इतकं छान वातावरण होतं आज सगळीकडेच बाहेर. 26 जानेवारी निमित्त इतकं भारी वाटत होतं खरंच. सगळीकडे मस्त तिरंगे म्हणजे हे करत होते. लहान मुलांच्या हातामध्ये छोट्या छोट्या मुलींनी सगळे याचे कपडे घातलेले होते तिरंग्याचे. मस्त सगळीकडे बलून्स उडत होते छान असे वरती, ऑरेंज ग्रीन व्हाईट कलरमध्ये. तर पाहून खरंच फ्रेश वाटलं, मन एकदम प्रसन्न झालं. तर चला ताईंनो, आजचा दिवस सुद्धा खूप छान गेला आमचा. भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे अगदी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद सगळ्यांना.